नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी झटपट आणि अगदी कुरकुरीत असे ओले बोंबील फ्राय कसे बनवायचे ते आज आपण बनवूया। तर हे पहा, अगदी कुरकुरीत, पापडापेक्षाही कुरकुरीत होतात। तर हे पहा, इथे मी ओले बोंबील घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे मी स्वच्छ साफ करून धुवून असे घेतलेले आहेत आणि मी अख्खेच ठेवलेले आहेत। तर अगदी आता हे झटपट आपल्याला बोंबील बनवायचे आहेत, अगदी कमी वेळेत। तर त्याच्यासाठी साहित्य पहा। तर इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती आपल्या आवडीवर घ्यायची, कमी किंवा जास्त। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला आणि बोंबिलाच्या चवीपुरतं मीठ आणि आपल्याला लागणार आहे अर्ध लिंबू। तर हा मसाला सगळा बोंबीलमध्ये घालायचा आणि हा मसाल्यावर आपल्याला हे अर्ध लिंबू पूर्ण पिळायचं आणि हे लिंबू पिळल्यानंतर हे पहा, असे सगळ्या बोंबीलला पण हे मिक्स करून घ्यायचं। आणि जर तुम्हाला आंबट आवडत नसेल तर मग मात्र हे लिंबू लावल्यामुळं काय होतं, आंबट लावल्यामुळं की हे 3-4 दिवस जरी आपण ठेवले फ्राय करून तरी हे खराब होत नाहीत। आणि शक्यतो खाऱ्या पाण्यातल्या माशाला असं आंबट लावायलाच लागतं। लिंबू नसलं लावायचं तर कोकम आगळ लावायची आणि ताजे ताजे जर खायचे असतील तर मग मात्र नाही लावलं तरीही चालतं, पण आंबट लावल्यामुळं मात्र चव मस्त येते। तर सगळा मसाला बोंबीलला लागलेला आहे आणि तुम्हाला जर असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं असलं तासभर तरीही ठेवू शकता। तर ते आंबट लावल्यामुळं मासे खराब होत नाहीत। आता पण मी हे ठेवणार नाही, तर हे आपण लगेच तळूया। तर हे माशाला आता कोटिंग लावण्यासाठी पहा, इथे मी अर्धी वाटी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। शक्यतो बारीकच रवा वापरायचा। आणि इथे हे कोटिंग पांढरं दिसू नये म्हणून मी थोडीशी मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे। तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं। तर हे पिठात मिक्स झालेलं आहे आणि ह्या पिठात मीठ घालायची आपल्याला गरज लागत नाही, कारण माशाचं पीठ मात्र सगळं असं माशाला आणि पिठाला बरोबर लागतं। तर मासा आपण असा उभा कापलेला असताना उभा धरायचा आणि असं मस्त पिठात असं दाबून दाबून मस्त याला कोटिंग लावायचं, म्हणजे अगदी मासा आपला पापडासारखा कुरकुरीत होतो। आणि आता अशा प्रकारे मी सगळे बोंबीलला असं कोटिंग लावून घेते। तर हे पहा, सगळ्या बोंबीलला मी कोटिंग लावून घेतलेलं आहे। तर आता आपण हे तळूया। तर आता तवा तापलेला आहे, तर आता तव्यात तेल घालायचं। तर आता माशाच्या प्रमाणावर तेल घालायचं। मी सुरुवातीला 2 पळ्या घातलेला आहे, कमी पडलं तर परत घालायचं। तर आता हे तापलेल्या तेलात मासे सोडून घ्यायचे आणि एकदम कडकही तेल असं करायचं नाही, तर मध्यम गॅसवर तळायचे, म्हणजे असे कुरकुरीत मस्त होतात। आता एवढे मासे तेलात बसलेले आहेत, तर हे बाकीचे मी नंतर होते। तर हे पहा, एका अंगानं बोंबील असं तळला की असा पलटी करून घ्यायचा आणि हे सगळे आता एकदम तेलात बसत नाहीत म्हणून ते बारीबारीने असे सरकून घ्यायचे। जो फ्राय होईल तो बाजूला सरकायचा आणि जो तेलात नाही तो तेलात घ्यायचा। तर हे पहा, दुसऱ्याही अंगानं आपलं मच्छी अशी तळलेली आहे। तर अगदी कुरकुरीत असे तळून घ्यायचे, परत असे पलटी एकदा करायचे। तर हे पहा, वरच्याही अंगानं आपला मासा मस्त भाजलेला आहे आणि ह्याही अंगानं पहा मस्त असं तळलेलं आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। तर ते बोंबील आपले तळलेले आहेत सुरुवातीचे, तर आता आपण दुसरे घालूया आणि हेही मस्त असे तळून घेऊया। आणि आता मी सगळे बोंबील तळून घेते। तर हे पहा, तळून बोंबील आपले खाण्यासाठी आता तयार आहेत। अगदी कुरकुरीत असे होतात। तर हे पहा, आणि तेलही अगदी कमी पिलेलं आहे। तर हे पहा, आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।